हॅलो, नमस्कार. मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर सर्वांना सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ. तर आज आहे वटपौर्णिमा, तर त्याचीच तयारी करत होते. सकाळ सकाळ असं पुरणपोळी म्हटलं स्वयंपाक बनवून घ्यावा आणि नंतर मग पूजा वगैरे करायला जाता येईल. तर ह्या व्हिडिओला जरा उशीर झाला तुमच्यासोबत शेअर करायला, 1-2 दिवस लेटच झाला. तर इथं मी डाळ वगैरे शिजवून घेतली. आता पुरण परतून घेत होते आणि बाकीचं सुद्धा चालू होतं भाज्याची वगैरे तयारी. खरं तर आज पुरणपोळी ही करायचीच नव्हती, पण माझ्या लक्षात नसल्यामुळे मी सकाळ सकाळ स्वयंपाकायला लागले. तर इथं मी आता पुरण परतत होते आणि खरंच आता ह्या 1-2 दिवसात एवढं गरम होतं आहे ना, पाऊस नसल्यामुळे. त्यामुळे खूपच गरम होत होतं. तरीसुद्धा म्हटलं सकाळ सकाळ स्वयंपाक झाला की नंतर बाकीच्या म्हणजे वड वगैरे पुजायला आपल्याला आवरायलासुद्धा टाईम भेटेल. त्यासाठी कांदासुद्धा चिरून घेतला आहे आता भज्यासाठी. एक एक करत असं चाललेलं. आता गूळ वगैरे टाकलं आहे आणि ह्याच्या अगोदरसुद्धा मी पुरणपोळी वगैरे कशी बनवते काय हे सुद्धा मी शेअर केले. त्यामुळे आज थोडक्यात असं तुमच्यासोबत शेअर करते. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई तू डेली व्हिडिओ का टाकत नाही असं तसं. तर मी प्रयत्न करते बरं का, पण काय माझ्याकडून ते होईनाच. आणि आता बघूया म्हटलं, आता अन्वीचं मंडेपासून स्कूलसुद्धा चालू होते, तर तेव्हा मी प्रयत्न करेन डेली व्हिडिओ टाकायचा. डेली नाही झालं तर एक दिवसाआड तरी टाकायचा प्रयत्न करेन. आणि खरं तुमच्या कमेंट वाचूनसुद्धा मला असं वाटतं की खरंच मी आता खूपच हे करायला लागले. नाही तर अगोदर म्हणजे का आळस करायला लागले. नाही तर अगोदर माझे डेली व्हिडिओ येत होते. डेली नाही म्हटलं तर एक दिवसाआड तरी व्हिडिओ यायचे. त्यामुळे सर्व ताईंना सवय झाली व्हिडिओ वगैरे पाहायची. त्यामुळे त्या कमेंट करतात. पण बघूया आता स्कूल चालू झाली की मी रुटीनमध्ये येण्याचा प्रयत्न करीन आणि जे काही माझं डेली लाईफस्टाईल आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेन. तर चला, व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात. नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेजारचं बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून मी अधूनमधून व्हिडिओ टाकते त्याच्यासुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल. ही तर मी आता आमटीची तयारी करत होते. वाटण वगैरे असंच मी उकळीमध्ये बारीक करते. आता म्हटलं कुठं मिक्सर वगैरे जोडत बसायचं, त्यासाठी उकळीमध्येच बारीक करून घेतलं. आणि त्यानंतर मग सगळ्यात शेवटी मी पुरणपोळ्या लाटून घेतल्या. तर बघू शकता पुरणपोळ्या खरंच खूप छान झाल्या. फक्त काय करायचं, जेव्हा पण आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करेल ना, तेव्हा पहिल्यांदा पीठ मळून घ्यायचं, जेणेकरून जे काही आपलं पुरण वगैरे बनेपर्यंत बाकीचं काही जे काही असतं ते होईपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं. आणि पीठ चांगलं भिजलं की पोळ्यासुद्धा खूप छान येतात. आणि बघू शकता इथं कटाची आमटी भजीसुद्धा काढलेत. तर त्यानंतर मग लगेच मग नैवेद्य वगैरे साईडला काढला आणि पूजा करायची होती आणि मिस्टरांनासुद्धा जायचं होतं. त्यामुळे त्यांना अगोदर जेवायला दिलं आणि नंतर मग पूजा करून देवालासुद्धा नैवेद्य दाखवला. तर असं होतं आजचं मेनू. म्हणजे जास्त काही बनवलं नाही, फक्त आमच्या इकडे आहे ना पुरणपोळी बनवली की तसं काय म्हणतात, बटाटे वगैरे नाही बनवत. गावाकडे पुरणपोळी, कटाची आमटी, भात, त्यासोबत पापड वगैरे किंवा भजी. पण पापड काय नव्हते माझ्याकडे, त्यामुळे मी फक्त भजीच बनवले. तर त्यानंतर मग लगेच मी सकाळ सकाळ पूजा करून घेतली. स्वयंपाक झाला की पूजा करायला घेतलं, कारण म्हटलं नंतर परत उशीर नको व्हायला. आणि मला 12-12:30च्या दरम्यानच पुजायला जायचं होतं. तर बघा ताट रेडी केलं आणि अगोदर अन्वीचं आवरून घेतलं, कारण तिचं सकाळपासून चाललेलं मम्मी मी ही फ्रॉक घालणार, माझा मेकअप कर, असा कर तसा कर. आणि मी आता नवीन मेकअपचे प्रोडक्ट मागवलेत. तेच तिला मागवल्यापासून ती म्हणत होती माझंसुद्धा मेकअप कर मम्मी, ह्यानी फाउंडेशन वगैरे. ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खरंच खूप छान माझं जी स्किन टोन आहे त्या स्किन टोनला अगदी मॅच, व्यवस्थित असं परफेक्ट मॅच होते. तर आता साडी वगैरे वेअर करून घेतली. तर ही साडीसुद्धा मी मोरपंख साडी ह्या पेजकडूनच मागवलेली आहे. ह्याचीसुद्धा डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, किंवा तुम्ही ह्याच्यावरती जाऊन इंस्टाग्रामवरती जाऊन मोरपंख साडीज म्हणून हे केलं, सर्च केलं तर लगेच येऊ शकतं. तिथून साड्या खरंच मी 1-2 मागवलेत, खरंच छान आलेत. तर इथं मी अगोदर काय केलं, चेहऱ्याला मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं आणि खरंच खूप घाई झाली, त्यामुळे मी एवढं काही व्यवस्थित असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही. तर हे सर्व मी जे काही आता प्रोडक्ट वापरते ना, ते सगळे मेबेलिनचे आहेत आणि ह्याची लिंक मी आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि जो मी
कोणता शेड वापरला आहे ते सुद्धा सांगेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जेणेकरून तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि खरंच एवढं छान, मला आत्तापर्यंत मी एवढे फाउंडेशन घेतले तसेच घरात पडलेत, पण ते कसं माझ्या स्किन टोनला व्यवस्थित असं मॅच होत नव्हतं, जास्तच पांढरं किंवा काय असं दिसायचं. पण हे एवढं छान शेड माझ्या स्किन टोनला मॅच झालेत आणि एक नंबर असा मेकअप झालता मीच म्हणते. पण तुम्हाला कसं, आता तुम्हाला मी जवळून दाखवायचं तर विसरून गेले, कारण खूप घाई झालते. वरच्या काकूसुद्धा माझ्यासोबत यायच्या होत्या, त्यामुळे ते आलत्या, मग मी तसंच घाईघाईत निघाले. तर बघू शकताय मेकअप असा केलेला आहे, अगदी साधं सिंपल. आणि एवढं काही मला मेकअप पण जमत नाही, तरीसुद्धा करण्याचा प्रयत्न करते हळूहळू. तर बघू शकता आता इथे एक वड छोटासा होता आणि तिथं एवढी काही गर्दी नव्हती म्हणा, कारण मी लवकर आलते, कारण नंतर उशीर झाला की खूप गर्दी होते. तर आता इथं मी पूजा वगैरे करून घेते. तर आता आलेली आहे मी वडाची पूजा करून, आणि खरंच खूप छान वाटलं. जास्त गर्दी नव्हती आणि वातावरणसुद्धा आज असं ढगाळ होतं, ऊन वगैरे नव्हतं, त्यामुळे छान वाटलं. आणि खरंच आजचा मेकअप एवढा मला आवडलेला आणि एवढं मला ते प्रोडक्ट असं सूट झालं माझ्या स्किन टोनला, अजिबात असं व्हाईट वगैरे काही वाटत नव्हतं. आणि जी लिपस्टिक लावलेली आहे त्याचीसुद्धा मी लिंक तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्ही परचेस करू शकता. आणि 3 प्रोडक्ट वापरले, ते सुद्धा एकदम छान आहेत. तर आता इथं म्हटलं चला जेवण करून घ्यावं, कारण आमच्या इकडे आहे ना, वडाची पूजा करून आले की उपवास वगैरे सोडते. सकाळपासून काहीच खाल्लं पिल्लं नव्हतं, त्यामुळे भूक लागलेली, आणि मला अगोदरपासूनच भूक काही सहन होत नाही. आणि आता तब्येत वाढल्यापासून आहे ना, असं सारखं भूक वगैरे लागते, त्यामुळे. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो. आणि तुम्हाला आजचा माझा लूक कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी तर आले लगेच कपडे चेंज केली, कारण तिला खूप गरम होत होतं. 1-2 फोटो वगैरे काढलेत, बरेचसे काढलेत, 1-2 नाही. तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवेनच फोटो वगैरे. आणि तुम्ही पोस्टला सुद्धा पाहिलं तेव्हा बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या की छान दिसते वगैरे, छान साडी आहे. तर थँक्यू सो मच. तर असा होता माझा आजचा लूक, आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि काही फोटोज आहेत ते सुद्धा मी व्हिडिओच्या पुढे लावलेले आहेत, ते सुद्धा पहा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर चला सर्वांना बाय बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.